आणि यानंतर आता एक महत्त्वाची बातमी समोर येते अंजली दमानिया यांच्या संदर्भातली। तर अंजली दमानिया यांनी युरिया आणि नॅनो डीएपीच्या बॉटल्स ऑनलाईन विकत घेतल्यात अशी माहिती मिळते। नॅनो युरियाची बाटली 92 रुपयांना तर नॅनो डीएपीची बाटली ही 269 रुपयांना त्यांनी विकत घेतल्याचं कळतंय। धनंजय मुंडेंनी याच बाटल्या 220 आणि 590 रुपयांना विकत घेतल्याचा दावा दमानियांनी केलाय। तर मुंडेंच्या म्हणण्यानुसार काश्मीर ते कन्याकुमारी याची किंमत एकच कशी असाही सवाल दमानियांनी उपस्थित केलाय। कार्यकर्त्या अंजलीताई दमानिया यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत। आता नॅनो युरिया संदर्भातलं आणि त्या संदर्भातल्या 2 बाटल्या त्यांनी विकत घेतलेल्या आपल्या सोबत आपण त्याच्याशी थेट बातचीत करणार आहोत। ताई, काल एक ट्विट सुद्धा तुम्ही या संदर्भामध्ये केलेलं आहे आणि एका व्यक्तीनं नाव न सांगण्याच्या अटीवरती बरीचशी माहिती दिलेली आहे। हे ट्विट नेमकं काय आहे आणि सूचक ट्विट म्हणावं का? नाही, कसं आहे की मी जेव्हा हा कृषी घोटाळा एक्सपोज केला त्यानंतर मला प्रचंड प्रमाणावर माहिती आली आहे। म्हणजे अगदी थेट दिल्लीपासनं विदर्भापर्यंत सगळीकडनं माहिती आली आहे आणि ती इतकी धक्कादायक आहे। त्याच्यात मी एका काल माध्यमावर मी ऑनलाईन होते तेव्हा प्रश्न म्हणजे मला विचारले जात होते आणि मी उत्तरं देत होती। त्याच्यापैकी अनेक शेतकऱ्यांनी मला असं सांगितलं की ताई, आम्ही याच्यासाठी अप्लाय केलं होतं पण आमच्यापैकी कोणालाच लागलेलं नाहीये। मग हे खरं स्प्रेअर आलेत की नाही इथून शंका आता निर्माण होते। आणि या सगळ्या गोष्टी ज्या नॅनो युरिया आहे, नॅनो डीएपी आहे, या सगळ्यावर प्रश्नचिन्ह काल रात्री जेव्हा उपस्थित झालं तेव्हा मी ते ट्विट केलं आणि त्यानंतर मी असं ठरवलं की आता आपण जे धनंजय मुंडे म्हणाले त्यांच्या पत्रकार परिषदेत, ते म्हणाले की अगदी थेट काश्मीर ते कन्याकुमारी याचा रेट सेम आहे आणि आम्ही अतिशय योग्य दराने वगैरे घेतलेलं आहे। तर म्हणून ते किती खोटं आहे ते दाखवायला मी काल रात्री ॲग्री बॅग्री नावाच्या वेबसाईटवरनं जर आपण बघितलं, ह्या वेबसाईटवरनं माझ्या नावाने मी या बॉटल्स घेतल्यात, ही ऑर्डर दिली, ती ऑर्डर पेंडिंग आहे त्यात दाखवत आहे, रात्रीची वेळ पण दाखवत आहे। इफ्कोची नॅनो डीएपीची बॉटल घेतली आणि किती घेतल्यात तर मी फक्त 10 लिटर म्हणजे 500 ml × 20 अशा बॉटल्स घेतल्या। त्या मला 522 रुपये लिटरनी पडल्या। हे 5222 10 लिटरसाठी आहे म्हणजे 522 रुपये मला एका लिटरचे पडले। म्हणजे खरं बघायला गेलं तर मला 261 रुपयाला नॅनो डीएपी मिळालं आणि धनंजय मुंडेंच्या सरकारने 590 रुपयाला घेतलं। आता हे 500 ml, आता हे जर आपण बघितलं, मी इफ्कोच कंपनीचं नॅनो युरिया 10 लिटर काल रात्री घेतलंय आणि ते 20 क्वांटिटी आहे 500 ml ची, ती मी घेतली आहे 1848 म्हणजे 1848 रुपयाला। तर याची किंमत 92 रुपये एका बॉटलची झाली। ती 220 रुपयाला सरकारने घेतलेली आहे। म्हणजे 590 ला ही आणि 220 ला ही आणि याच्या खऱ्या किमती आहेत 261 आणि 92 आणि ह्याचे काल मी पैसे देखील भरलेत। हे बघा, माझं नाव देखील आहे आणि त्याची प्राइस देखील आहे। म्हणजे साधारण घोटाळा आहे ताई? या 2च प्रोडक्टमध्ये 88 कोटीचा आहे। म्हणजे कारण ही 2 प्रोडक्ट्स त्यांनी, मी तर 10